नाव तुमच्या स्क्रीनवरती काय असेल बाबांनो? जोरात बोला. सरफेस टेन्शन. तुमच्याकडे बघून जे मला येतं ते आहे आणि सरफेस म्हणजे तुमचं. ओके, लक्षात आलं का? ठीक आहे. मला बरंच काय बोलावंसं वाटतं पण परत म्हणतो आपल्याकडे नाही करे. तुम्ही गोंधळ करायच्या मूड मध्ये असता आणि बघता अरे शिक्षक तिथे बाजूला बसले, मग तुम्ही कसं जरा चोरून चोरून चोरून. तसं मी पण कधी कधी मला बरंच काही ते बोलायचं असतं पण मी म्हणतो नाही नाही पुन्हा आपल्याला युट्यूबवर ते टाकायचं. आणि मला एकानं सांगितलंय की युट्यूब मॉनिटाईज करत असताना बघतोय म्हणून सगळं काय की तुम्ही शिव्या तर देत नाहीत ना, तुम्ही शिव्या दिला की ते मॉनिटाईज होत नाही म्हणे. आपल्याला तर खूप मस्ती, बरोबर की नाही? पण पुन्हा ते आपल्याला कुठं ना कुठं अडकवणार, बरोबर ना? म्हणून आपण कंट्रोल करायचं. कंट्रोल म्हणून कंट्रोल म्हणण्यासाठी, बरोबर की नाही? चला ताडवस. इच्छा भरपूर असते पण बऱ्याचदा तसं वागता येत. चला किती वेळ आहे? 20 मिनिटं देणार का? देऊ 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 घ्यावी लागेल. एवढ्या तुमच्या पेपरमुळे माझी कॉन्सेप्ट गेली ना, त्याची भरपाई करावी लागेल. कधीतरी होत असतो 5 मिनिट इकडे तिकडे. म्हणजे केमिस्ट्रीच्या शिक्षकाकडे जातात त्यांना म्हणायचं दररोज सोडतात वेळेवर 5 मिनिटं. तो बिचारा काय मारतो का तुम्हाला? तुम्हाला काय तर म्हणत, तुम्हाला काय म्हणत नाही. हल्ली प्रायव्हेट सेक्टर मध्ये असं झालंय ना, तुम्हाला काय तर म्हणेल, तुम्हाला काय म्हणणार? टेन्शन घेऊ नका. तर बसा आता नीट. सगळ्यात अगोदर आता सरफेस टेन्शन समजून घेण्यासाठी जे लागत होते ते झालंय का आमचं क्लिअर? मग आता सुंदर अशी एक काय असणार? डायग्राम असेल. काय असेल? डायग्राम असेल. आहे ना सुंदर? सुंदर अशी डायग्राम. याच्यात ह्या भांड्यात मी काय टाकणार? आपल्याकडे तेवढंच आहे. विशेष म्हणजे दुष्काळ असताना सुद्धा आपल्याकडे भरपूर आहे. काय? कुठल्याही गोष्टीचं नाव घ्यायच्या अगोदर जरा विचार करा. बर, पप्पा घरी घेऊन येतात का रे? तर आता याच्यामध्ये किती मॉलिक्यूल असतील ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहित आहे. मोजून बघावे लागतील. किती असेल? मग आता याच्यातले कुठलेही रॅन्डमली 2 यूज केले तर चालतील. जोरा जोरा जोरा. मग आपण एक मॉलिक्यूल घेऊया सरफेस वरचा. कुठला घेऊया? त्याला नाव देऊया ए. लांब नाव दिलंय. इथं कुठला तरी मॉलिक्यूल घेतला, बी नाव दिलं. चालेल का? ए आणि बी दोन्ही मॉलिक्यूल कोणाचे आहेत? बरोबर आहे ना? बीच्या ऑल पॉसिबल डायरेक्शनला सगळ्या बाजूला काय आहे? पाणीच पाणी. पण एच्या खाली कोण आहे? बाजूला कोण आहे? वर कोण आहे? पाणी म्हणायला पाहिजे, सांगितलं असतं. वर कोण आहे? खाली कोण आहे? बाजूला कोण आहे? मग सगळ्या डायरेक्शनला एच्या पाणी आहे का? आणि बीच्या? मग आता बी आणि ए मध्ये डिफरन्स क्लिअर झालं. मग आता इमॅजिन करा बीच्या या बाजूला, अरे कलर बदलू आपण. बीच्या या बाजूला इकडे 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 पाणी पाणी करून मराल रे, एवढ्या वेळा मारू नका. बरोबर आहे का? मग आता आलो इकडे, एच्या उजवीकडे, बी कडे, खाली, वर. इथं ठीक आहे. मग आता इथं अगोदर बीचं अनालिसिस करूया. बीच्या लेफ्ट हँड साइडला पाणी आहे आणि राईटला सुद्धा. मग लेफ्टला जो वॉटर मॉलिक्यूल आहे उडेल बीला, तर राईटचा सुद्धा उडेलच ना. मग दोन्ही सेम मॉलिक्यूल असतील तर त्यांनी टाकलेला फोर्स सेम असेल का वेगळा असेल? मग आता तुम्ही मला सांगा, इथं हा बी आहे आमचा, इकडे 10 न्यूटनने दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलने उडलं, इकडे पण 10 न्यूटनने उडलं, तर बी याच्याकडे जाणार ना. एकमेकांचा फोर्स काय झाला? म्हणजे बी कुठं राहणार? तिथंच राहणार. ओके ओके. मग आता याच एक आहे डाऊनवर्ड फोर्स, दुसरा मग वर पण वॉटर खाली पण वॉटर सेम असल्यामुळे फोर्स सुद्धा सेम. मग याचा अर्थ डाऊनवर्ड आणि अपवर्ड सुद्धा कॅन्सल. मग या बी वर जेवढे काही फोर्स पडत असतील सगळे काय होत असतील? मग सगळे कॅन्सल होत असतील. म्हणूनच तो रेस्ट मध्ये राहील ना. आणि हे आम्ही प्रेशरच्या बेसिक मध्ये शिकलोय ना. ओके ओके, इथपर्यंत स्टडी केलं. समजलं का सगळ्यांना नक्की? जोरात बोलत जा रे.
समजते का नाही? नक्की. हा, आता एवढं सगळं समजून सांग. एखादा नमुना असत असतो, मास्तर काही सांगतो असं बघत असतो. कधी कधी वाटतं त्याला हात लावून बघावं आहे का गेले. अरे सिरियसली किती सांगायचं, असंच बघतोय. एवढंच वय काय आपलं, काय तुम्हाला काय टेन्शन आहे का? काहीच टेन्शन नसतं, काहीच नसतं टेन्शन. आहे तुला टेन्शन काय? मुलीचं लग्न होय नाही का? कसा वय खरा भेटलाय? काय सांगतो? हा, तुझं काय झालं? काय सासू खराब आहे का? काही सांगतात. एवढा आयुष्य सुंदर आहे ना, पण असं काय दाखवतात ना. क्लास झालाच, मला भेट बरं बघा तू आज तर भेट. हा, हे आठवण करून द्या. ओके, मग आता या बी बद्दल बोलायचं का? बी बद्दल आता बोलायचं. हा म्हणता जेडे सगळा फोर्स ह्याच्यात कशाला बोलायचं मग? आता कोणाकडे जायचं? आता मला सांगा, एच्या वरच्या बाजूला, एच्या खाली. आता एच्या वरती आहे एअर, खाली आहे पाणी. तुम्हा सगळ्यांना माहिती असायला हवं एअर आणि वॉटर म्हणजे याचा अर्थ लिक्विड स्टेट आणि गॅसेस स्टेट. याचं आता थोडंसं अनालिसिस करूया. लिक्विड आणि गॅसेस मध्ये काय असतं बाळांनो? तर सगळ्यात तुम्हाला बेसिक गोष्ट कळायला पाहिजे की जे मॉलिक्युलर फोर्सेस जे असतात ना, मॉलिक्युलर फोर्सेस सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस मध्ये, सॉलिड मध्ये खूप 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 स्ट्रॉंग असतात. लिक्विड मध्ये त्यांची स्ट्रेंथ लेस होते, कमी पडते. आणि गॅसेस मध्ये सगळ्यात लिस्ट असते, म्हणजे सगळ्यात कमी असते. जर डेन्सिटीचा विचार केला, डेन्सिटी तर कमी जागेत जास्त मॉलिक्युल कुठे बसतात? सॉलिड मध्ये. पुन्हा लिक्विड मध्ये कमी. आणि गॅस मध्ये तर तुम्हाला माहितीच आहे, रॅन्डमली मोशन मध्ये असतो, कुठे फिरत असतो. मग याचा अर्थ इथं बेसिकली खाली याच्या जवळ जेवढे मॉलिक्युल आहेत वरती तेवढे मॉलिक्युलच नसणार आहे. आणि दुसरी गोष्ट, या वॉटर आणि एअर मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये वॉटर मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा होतो? जास्त होतो. म्हणजेच खाली ओढणारा फोर्स जास्त आहे आणि वरती ओढणारा फोर्स, मी काय बोललो समजलं का? खाली ओढणारा फोर्स आणि वरती ओढणारा फोर्स कमी आहे. मग खालचा फोर्स स्ट्रॉंग आहे, अपवर्ड फोर्स कमी आहे. मग याचं मोशन डाऊनवर्ड व्हायला पाहिजे की नाही? पण मोशन तर होत, फोर्स तर कमी. मग नेमकं काय घडत असतं? तर या केसमध्ये इतकी इंटरेस्टिंग गोष्ट घडते आणि तीच गोष्ट आपण सरफेस टेन्शन म्हणत असतो. पण हे घडण्यासाठी मात्र मॉलिक्युलर फोर्सेस रिस्पॉन्सिबल आहेत समजायला लागले. मग जर आपण मॉलिक्युलर थिअरी समजून घेतली नसते आता हे मला एक्सप्लेन करता आलं असतं का? नाही. मग आता याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. मग याच्यासाठी मेम्ब्रेन शब्द समजून घेऊया. मेम्ब्रेन, तुम्हाला मेम्ब्रेन या शब्दाचा अर्थ कळतो का? बायोलॉजी वाल्यांना कळत असतो. सेल असेल का, सेल मेम्ब्रेन असतं ना. मग मेम्ब्रेन म्हणजे काय असतं नेमकं? व्हेरी गुड, एक कव्हर असते, एक पातळ असा पडदा असतो, बरोबर आहे ना. मग तुम्ही कोणी तबला बघितलाय, कोणी मृदंग बघितलाय, बरोबर आहे की नाही? त्याच्यावरती जे कापड लावलं असतं, मी त्याला थोड्या वेळासाठी मेम्ब्रेन म्हणू का? स्ट्रेचड असते, ताणलेली असते, ताणलेली एकदम अशी ओढून बांधलेलं असतं. तुम्ही मला सांगा, बऱ्याचदा आपण नाही का रे, एक बरणी आहे आणि बरणीवरती समजा आपण एक कागद ठेवला आणि त्या झाकण त्याच्यावर त्या कागदावर बऱ्याचदा लावतात काही लोक, लाडू वगैरे जे देतात ना पार्सल करतात त्याच्यावरती. मग याला आपण मेम्ब्रेन म्हणूया. मग शेतकऱ्याचं बघा तुम्ही, ज्यावेळेस आपण शेतामध्ये काहीतरी ठेवतो, कडबा असेल काय असेल बरवणगिरी, तेव्हा त्याच्यावरती एक हे टाकतो आपण, तळवट म्हणतो त्याला, कपडा म्हणतो आपण त्याला. आणि तुम्ही बघितलं असेल, हे ट्रक वाले वगैरे बघितलं असेल तुम्ही, झाकून त्याच्यावरती एक हे टाकतात, काय म्हणतो त्याला, ताडपत्री म्हणतो आपण. हा, आणि त्याला सगळ्या बाजूने असं पूर्ण फोर्सफुली काय केलं, असं ओढलेलं असतं. मग मेम्ब्रेन याचा अर्थ काय? तर मी असं सांगणार आहे, स्ट्रेचड सरफेस म्हणणार आहे मी, ताणला गेलेला. साध्या सोप्या भाषेमध्ये एक उदाहरणच घ्यायचं म्हटलं, समजा साधं सोपं, समजा आता हे कापड आहे आणि हे जर आपण एका याच्यावरती झाकलं, डब्यावरती झाकलं समजा, आणि याला सगळ्या बाजूने असं ओढलं. तुम्ही कधी बघितलंय का याचं काय म्हणतात त्याला, कधी तबला किंवा मृदंग बघितला का? त्याच्यावरचे जे सरफेस असतो त्याला किती जोरात ओढलेलं असतं, सगळ्या बाजूने खूप खूप ताण दिलेला असतो. मग सेम बाळानो मेम्ब्रेन, आणि ती पण कशी केलेली असते, तर ती केलेली असते स्ट्रेचड असते, खूप 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 ताणलेलं असतं. मग आता आपण एक थोड्या वेळासाठी मी तुम्हाला हा प्रयोग थोडासा दाखवतो. ती पाणी बॉटल बघू ती प्लीज.
मग आता हा सरफेस आहे ना, हा थोड्या वेळासाठी समजा रिकामा आहे आणि मी याच्यावरती याला हे असं ठेवलं, आता हे ठेवलं असं ठेवलं आणि तुम्ही हे सगळ्या बाजूने असं ओढायला चालू केलं, सगळ्या बाजूने असं ओढायला चालू केलं, तर हा जो वरचा जो सरफेस आहे ना, हा लूज राहणार का ताणला जाणार? मग तुम्ही ते याच्यामध्ये तबल्यामध्ये किंवा मृदंगामध्ये पाहिलेलं असतं किंवा खूप मोठे मोठे ढोल मुव्हीज मध्ये मी सांगितलेलं असतं, जुन्या काळात श्रीदेवी आणि ते जितेंद्र डायरेक्ट ढोलवरच नाचताना दाखवले, बरोबर? तेवढे मोठे ढोल बनवले त्यांचं, बरं फुटला नाही, मध्येच गेले असते, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा की याला एवढ्या जोरात ओढतोय म्हणजे हा सरफेस कसा होणार आहे? ताणला जाणार आहे, स्ट्रेच होणार आहे. आणि हा पातळ एकदम पडदा आहे, मी याला मेम्ब्रेन म्हणलं तर चालेल का? आणि ती काय केली आपण? ताणली, बरोबर आहे की नाही? म्हणजे याला म्हणायचं स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. मग ह्याच भाषेत मला तुम्हाला समजून सांगायचं की वरच्या लेवलला जे पाणी आहे त्याची वेळ तर खूप खूप मोठी आहे का? तर नक्कीच नाही. वरची एक मॉलिक्युलर लेवल आहे फक्त. एक साध्या सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर इकडे बघा, हे असं असेल ना रे की हे सगळे वरचे मॉलिक्युल हे सगळे वरचे मॉलिक्युल म्हणून एक थर होईल ना तयार. पण त्याच्यावर एअर आहे आणि खाली कोण आहे? आणि खालचं पाणी खाली ओढतं, वरची एअर वर ओढतं. पण तो फोर्स स्ट्रॉंग आहे म्हणून ते खाली राहिलंय समजा. पण या केसमध्ये नेमका प्रॉब्लेम काय होतो की वरचे फोर्स आणि खालचे फोर्स, खालचा फोर्स स्ट्रॉंग आहे मान्य आहे, पण तुम्हाला आणखी एक सुंदर गोष्ट समजून सांगतो. हा इथला मॉलिक्युल समजा, एक मॉलिक्युल वॉटरचा मला जर वर घेऊन जायचं असेल तर मला याला एनर्जी द्यावी लागेल का? याची एनर्जी काढून घ्यावी लागेल, एनर्जी द्यावी लागेल. म्हणजे जो मॉलिक्युल वरती जातो त्याची एनर्जी वाढते. व्हेरी गुड, त्याची एनर्जी म्हणजेच हा वरती गेला की त्याची पोटेन्शियल एनर्जी मान्य आहे तुम्हाला? मग आता दुसरी गोष्ट मला माहिती आहे निसर्गाची, प्रत्येकाला आपली एनर्जी कमी करायची पडलेली असते का वाढवायची पडलेलं असतं? बोला, केवढं केमिकल रिएक्शन घडतात कशासाठी? स्वतःची एनर्जी कमी करायची असते का वाढवायची असते? हे सगळं घडतं कशासाठी? प्रत्येकाला स्वतःची एनर्जी कमी करायची. सोन्यांनो, प्रत्येकाला स्वतःची एनर्जी कमी करायची. ह्या जगामध्ये जे काय आहे त्याला एनर्जी काय करायची? म्हणून ज्यावेळेस रिएक्शन होतात, मॅक्झिमम रिएक्शन मध्ये तुम्ही बघितलं असेल, ज्या स्पॉन्टेनियस आहे स्वतःहून घडतात रिएक्शन, त्या रिएक्शन झाल्यानंतर बऱ्याचदा तुम्ही एनर्जी काय करताना दाखवलेले? बाहेर पडताना. एंडोथर्मिक एक्झोथर्मिक मधला फरक कळतो तुम्हाला? एक्झोथर्मिक एनर्जी काय केली त्याने? टाकली, कारण ती स्वतः झाली होती. आणि काही रिएक्शन होत नाहीत, त्यांना एनर्जी कमी असते, तर तुम्ही त्याला काय करता? हिट देताय, तेव्हा त्या होतात, तेव्हा त्याला तुम्ही काय म्हणलात? एंडोथर्मिक. आता मजा काय आहे बघा की मॅक्झिमम ह्या नेचरचं बिहेवियर असं आहे की स्वतःची एनर्जी कशी ठेवायची? कमी ठेवायची, स्वतःची एनर्जी कमी करायची. पण हे मॉलिक्युल जर वर गेले तर एनर्जी वाढायला लागली का कमी होईल? वाढायला लागली. त्याला एनर्जी स्वतःची काय करायची? कमी करायची. लक्षात आलं का? मग एनर्जी कमी होण्यासाठी इथं जास्त मॉलिक्युल असले पाहिजेत का कमी असले पाहिजेत? एनर्जी कमी करायची ना, जेवढे मॉलिक्युल वरती जातील तेवढी एनर्जी वाढणार का कमी होणार? वाढणार. मग स्वतःची एनर्जी वाढवायची का कमी करायची? मग मॉलिक्युल जास्त असले पाहिजेत का कमी असले पाहिजेत? मॉलिक्युल कमी असले पाहिजेत. मग मॉलिक्युल कमी असण्यासाठी सरफेस वाढवायचा का कमी करायचा आहे? व्हेरी गुड. म्हणजे वरचा सरफेस एरिया त्याला काय करायचा असतो? कमी करायचा असतो. आणि तो स्वतःचा एरिया कमी करण्यासाठी तो काय करतात? मॉलिक्युल एकमेकांना असे ताणतात, ओढून धरतात. लक्षात आलं का? लक्षात आलं का? आणि त्या केसमध्ये वरचा जो सरफेस होतो तो ताणला जातो. कशामुळे? तर त्याच्यावर काय पडलेलं असतं? आता हे टेन्शन नेमकं कसं पडतंय त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण कोण आहे कळालं का तुम्हाला? वरती टेन्शन म्हणजे फोर्स ना. वरती वॉटर मॉलिक्युल आणि एअर मध्ये ऍडिजिव्ह आहे, तर खाली वॉटर मध्ये कोएजिव्ह आहे. पण ऍडिजिव्ह असो कोएजिव्ह असो त्याचा रिझल्टंट फोर्सच असेल, त्या फोर्सला पण नाव दिलं, बरोबर आहे का? आणि त्याच्यामुळे वरचा जो थर होतो ना बाळांनो, तो असा काय होतो? ताणला जातो, स्ट्रेच होतो. लक्षात आलं का? समजलं का? आणि त्यालाच नाव दिलेलं असतं सरफेस, कारण हे टेन्शन कशावर आलेलं असतं? सरफेस वरती आलेलं असतं. समजलेलं आहे का? नक्की कळालं का? मग यालाच आता आपण आपल्या गावठी भाषेत समजलं की पुन्हा पुस्तकाच्या भाषेत, नोटच्या भाषेत यावं लागेल की नाही? लक्षात आलं का? मग आता याला आपण आपल्या बुकच्या भाषेत समजून घेऊया. तर इथपर्यंत तुम्ही सोबत आहात का? मग सरफेस टेन्शन होण्याचं कारण कळालं का? आता एवढं सगळं करत असताना आणखी एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकाला स्वतःचा सरफेस कमी करायचा का वाढवायचा आहे? कमी करायचा आहे. आणि बाळांनो नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. सेम व्हॉल्यूम साठी नीट आता बघा, सेम व्हॉल्यूम समजा मी म्हटलं 5 लिटर पाणी बसवायचं, म्हटलं किती लिटर बसवायचंय?
मग 5 लिटर पाणी बसवण्यासाठी तुम्ही एक डबा आणला क्यूब शेप मध्ये, कशामध्ये आणला? एक आणला सिलेंडर शेप मध्ये आणि एक आणला स्क्वेअर शेप मध्ये. स्क्वेअर म्हणजे घागर ना. तिन्हीमध्ये पाणी किती बसायला पाहिजे? 5 लिटर बसायला पाहिजे. मग तिन्हीमध्ये तुम्ही पाणी 5 लिटर बसवलं आणि त्यावेळेस बाहेरचा सरफेस एरिया बघितला. काय बघितला बाहेरचा? तर घागरीचा सरफेस एरिया स्क्वेअर आहे ना, सगळ्यात कमी असतो सगळ्यात. मग सेम व्हॉल्यूम साठी, सेम जागेसाठी सगळ्यात सरफेस एरिया कमी कोणाचा असतो? स्क्वेअरचा असतो. कोणाचा असतो? मग या जगामध्ये जे काही घडतं प्रत्येकाला स्वतःची एनर्जी काय करायचे? कमी करायचे. मग कमी करण्यासाठी जॉमेट्रिकल शेप कुठला आहे? स्क्वेअर आहे. म्हणून सुरुवात केलेल्यात होतं का? पृथ्वी पण स्फेरिकल, सूर्य पण, चंद्र पण. साधं पाणी घेऊन वर फेका, ते ड्रॉपलेट सुद्धा, कारण प्रत्येकाला स्वतःची एनर्जी कमी करायची. हा निसर्गाचा साधा सोपा रोल आहे. सिमेट्री कळते का तुम्हाला? एक गोष्ट कळली की अख्ख्या युनिव्हर्स मध्ये तुम्ही वापरू शकता. मग हे स्फेरिकल शेप मध्ये का आले? कारण त्यांना एरिया आपला काय करायचा आहे? कमी ठेवायचा. एरिया कमी काय ठेवायचा आहे? स्वतःची एनर्जी कमी करायची. म्हणून साधा सोपा रूल कळाला का? असो. मग आता सरफेस टेन्शन जर बोलायचं म्हटलं, साध्या भाषेत डिफाईन करायचं म्हटलं तर कसं करता येईल तुम्ही मला सांगाल का? सरफेस टेन्शन ही कोणाची प्रॉपर्टी आहे? तर त्या लिक्विडची. ते लिक्विड कसं आहे? रेस्ट मध्ये आहे. ते नेमकं काय करतं? तर त्याची जी अपर लेअर आहे, सरफेस जे आहे त्याला काय करतं? स्ट्रेच करतं. बरोबर आहे का? स्ट्रेच करून ते नेमकं काय करतं? तर स्वतःचा सरफेस एरिया तो वाढवायचं बघतं का मिनिमाइज करायचं बघतं? जेवढा शक्य आहे तेवढं ते स्वतःला काय करायचं बघतं? कॉम्प्रेस करायचं बघतं. बरोबर आहे की नाही? मग या सगळ्या गोष्टी जर कंबाईन केल्या तर ती कॉन्सेप्ट, ती डेफिनेशन बनेल. बरोबर आहे का? मग आम्हाला जे समजलं, काही लोकांना थोडंफार सांगता येईल, काही लोकांना बऱ्यापैकी चांगलं सांगता येईल, काही लोक म्हणतील सर इंग्लिश मध्ये काय आपलं जमणार. मग ती लोक अगोदर मराठीत ट्राय करतात की सरफेस टेन्शन दॅट इज अ प्रॉपर्टी ऑफ कुणाची? लिक्विडची. पण कसं आहे लिक्विड? रेस्ट मध्ये आहे. बरोबर आहे ना? ते लिक्विड काय करायला लागलं? ते लिक्विड सरफेसला काय करायला? स्ट्रेच करायला लागलं. बरोबर आहे की नाही? आणि स्ट्रेच करून काय करायला लागलं? तर स्वतःचा सरफेस एरिया, स्वतःचा वरचा सरफेस एरिया काय करायला? जेवढा कमीत कमी ठेवता येईल तेवढा कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करायला. बरोबर आहे का? नक्की. मग आता एवढी मला तोडकी मोडकी फुटकी तुटकी कशी पण एक डेफिनेशन तेवढी बनवू लागा आणि मग टाटा बाय बाय. तर मग आपल्या भाषेत माझं काम तुम्हाला माहित आहे. माझं आहे ते तुम्ही बोलायचं नाही. सरफेस टेन्शन as the property of rest liquid म्हणलं तर चालेल का? चालेल का? कोणाची प्रॉपर्टी आहे? ड्यू टू विच पुढं काय? ड्यू टू विच इट्स सरफेस, त्याचा जो सरफेस आहे ना, सरफेस विल बिहेव ना रे, तो वागेल. कुणासारखा वागेल? तर आता सांगितलं होतं त्याचा सरफेस कुणासारखा वागेल? तर एका ताणलेल्या ताडपत्री सारखा ना. इट्स सरफेस विल बिहेव लाईक कोणासारखं रे बाबांनो? स्ट्रेच्ड, ताणली गेलेली एक मेम्ब्रेनचा अर्थ काय ना? स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. बरोबर आहे का? इट्स सरफेस विल बिहेव लाईक अ स्ट्रेच मेम्ब्रेन. पण स्ट्रेच झाल्यामुळे पुढे काय उपयोग आहे त्याचा? मग सरफेस एरिया कमी व्हायला ना. मग स्ट्रेच मेम्ब्रेन सो ऍज टू मिनिमाइज इट्स सरफेस एरिया ऍज पॉसिबल ऍज. बरोबर आहे का? जास्तीत जास्त त्याचा एरिया त्याला काय करायचा आहे? याच्या पुढेही वाढवतात. एरिया कमी केल्यामुळे त्याची कुठली एनर्जी कमी होईल? पोटेन्शियल एनर्जी. आणि प्रत्येकाला स्वतःची एनर्जी काय करायची? कमी ठेवायचं. हा माझा नाही तर निसर्गाचा नियम आहे. आपण तसं